नमस्कार, जय भीम. इलेक्शनच्या संदर्भातच आज थोडा वेळ चर्चा करू. काही महत्त्वाच्या बाबी तुम्हा सर्व लोकांना माहिती असणं आवश्यक आहे. RSS संघ आणि BJPमध्ये फार मोठ्या पद्धतीत खिचाताण सुरू झालेली आहे. आपसामध्ये शाब्दिक गोष्टी सुरू आहेत. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की BJPचे नड्डा हे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही स्वतंत्रपणे कामं करतो, एका दुसऱ्याला वाटून घेतलेलं आहे. आणि RSS ही फक्त सामाजिक संघटना आहे, सामाजिक आणि शैक्षणिक संघटना आहे आणि आम्ही मात्र पॉलिटिकली राजकारणीय संस्था आहोत. त्याच्यामुळे आता ज्यावेळेस गरज होती तेव्हा आम्ही त्यांच्याशी राहिलो, परंतु आता मात्र आम्हाला त्याची गरज वाटत नाही. याच्यावरती उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले की एक दिवस हे BJPवाले RSS लोकांनाही जेलमध्ये टाकतील. अत्यंत मार्मिक बाब होती आणि त्याच्यामुळे संपूर्ण भारतात एक वेगळ्या पद्धतीची लहर सुरू झालेली आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की BJPला जे मोठं करण्याचं जे काम होतं आणि आज BJPच्या सर्वच ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात जे लोक लागले ते संघाचे लोक लागलेले आहेत. सर्वात मोठा बेनिफिशरी संघ आहे आणि एका दुसऱ्याला पूरक आहेत. परंतु आज कुठल्या गोष्टीमुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला की जेणेकरून नड्डा यांनी तसं वक्तव्य केलं. पण त्याच्यावरती जे व्हिडिओज होते ते आम्ही पुढे दाखवू. परंतु आज अत्यंत महत्त्वाचा एक व्हिडिओ आमच्यासमोर आहे. तो म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनला विचारण्यात आलं की तुम्ही या दुसऱ्या फेजचा निकाल म्हणजे जे 11 दिवसाच्या नंतर तुम्ही आम्हाला फिगर दिल्या, कारण तुम्हाला तर सेम डे कलेक्टर फिगर देत असतात. नंबर ऑफ वोट किती पडले, किती आणि त्या मशीनमध्ये नंबर कोणत्या मशीनमध्ये किती वोट होते हे ज्यावेळेस तुम्हाला माहिती झाली आणि फक्त जे बाहेरून आलेले बॅलेट पेपर्स आहेत तेवढाच फक्त काउंटिंग करायचं असतं. ते झाल्यानंतर तुम्ही एवढा वेळ का लावतात? कारण इलेक्शनचं ज्या पहिल्या दिवशीचं जे पर्सेंटेज आहेत आणि ते सडनली मग नंतर वाढलं, मग कोणी मॅनेज केलं? EVM मशीन मॅनेज झाली की बदलण्यात आली की काय झालं हे मात्र कळत नाही. तर त्याच्यामुळे हे सर्वच्या सर्व मॅटर चंद्रचूडांच्या टेबलवरती आलं आहे आणि यांच्या बेंचच्या समोर येताना चीफ इलेक्शन कमिशनला विचारण्यात आलं की काय प्रॉब्लेम आहे. चीफ इलेक्शन कमिशनचे वकील यांनी सांगितलं की याला फार अडचण आहे, आम्हाला करू शकत नाही. तुम्हा लोकांना सर्वांना आठवत असेल की इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतीमध्ये अशीच भूमिका चीफ इलेक्शन कमिशनने घेतलेली होती, परंतु त्याला मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नथिंग डुईंग, यू हॅव टू सबमिट विदिन दिस स्टिप्युलेटेड टाईम. आणि त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब जी फिगर दिलेली आहे तोच प्रकार पुन्हा आता होण्याची शक्यता आहे. तुम्हा लोकांना माहिती असेल की चंद्रचूडचा बेंच हे अत्यंत थोडंसं स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग असल्यामुळे ते त्याच्यावरती ॲक्शन्स घेण्याची संभावना आहे. समजा जर तसं झालं तर त्याच्यामधनं जे पर्सेंटेज आहे एक्झॅक्टली ते नंतर जे 5% 10% जे वाढून राहिलेलं ते कोणाचं पर्सेंट वाढतं आहे? BJPचं तर वाढवत नाही आणि कशामुळे वाढतं आहे? या सर्व गोष्टीचा आता खुलासा होणार आहे. समजा जर आता त्याच्यावरती पुढची आता तारीख आलेली आहे, लवकरच त्याच्यावरती निकाल लागेल आणि जिथे जे प्रशांत भूषण जे आमची बाजू मांडत आहेत ते फार अग्रेसिव्हली या मॅटरला सर्व फॉलोअप करत आहेत. त्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ जरी थोडासा मोठा असला तरी अत्यंत महत्त्वाचा आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती पूर्ण इलेक्शनवरती तुम्हाला त्याच्यावरती सर्व माहिती कळेल. त्याच्यामुळे हा थोडासा व्हिडिओ लांब जरी असला तरी बघूया प्लीज. बातें हो रही हैं कि चुनाव आयोग की विश्वसनीयता खत्म हो गई है. क्यों? क्योंकि आपने देखा था कि पहले 2 फेजेस में जो वोटर टर्नआउट का डेटा था, जो कि अगले 24 घंटे में पोलिंग के बाद छप जाता था, लोग जान जाते थे कि कितना एब्सोल्यूट वोटर टर्नआउट डेटा है. लेकिन चुनाव आयोग ने इस बार 11 दिन बाद वो उस डेटा को उजागर किया और इतना ही नहीं, लेकिन जो 6% का इजाफा उसमें देखने को मिला, उससे लोगों के मन में संदेह पैदा हो गया कि आखिर इलेक्शन कमीशन क्या कुछ गड़बड़ी कर रहा है. इसी वोटर टर्नआउट के डेटा को लेकर एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स और कॉमन कॉज, ये 2 जो NGOs हैं, इन्होंने सुप्रीम कोर्ट से गुहार लगाई कि चुनाव आयोग को ये बोला जाए कि हर पोलिंग स्टेशन पर जो फॉर्म 17C है, पोलिंग प्रोसेस के खत्म होने के बाद जिस फॉर्म को भरकर और सारे पोलिंग एजेंट्स को दिया जाता है, उस फॉर्म को पब्लिश किया जाए इलेक्शन कमीशन की वेबसाइट पर. हर पोलिंग बूथ का डेटा फॉर्म 17C के हिसाब से छापा जाए. अब आज सुप्रीम कोर्ट में इसी मसले को लेकर सुनवाई थी. अगली सुनवाई 24 तारीख की है, लेकिन आज इलेक्शन कमीशन का जो रुख था वो ऐसा लगा कि शायद इस डेटा को छापने के लिए उनको और समय चाहिए. यहां तक कि जस्टिस DY चंद्रचूड़, JB पारदीवाला और जस्टिस मनोज मिश्रा की बेंच ने ये पूछा कि भाई फॉर्म 17C का डेटा छापने में क्या मुश्किल है.
तो उसके बाद चुनाव आयोग के वकील ने कहा कि देखिए ये बहुत सारा डेटा है, इसको टैबुलेट करने में टाइम लगता है, पोलिंग जो ऑफिसर्स हैं उनको रिटर्निंग ऑफिसर को देना पड़ता है। ठीक उसी तर्ज पर जैसे कि बहस हमने इलेक्टोरल बॉन्ड्स में देखी थी, एसबीआई रिलक्टेंट था, एसबीआई डेटा शेयर नहीं करना चाहता था, लेकिन चंद्रचूड़ साहब ने एक भी नहीं सुनी और लगातार दबाव बनाया एसबीआई पर और अंत में आकर उनको वो डेटा इलेक्टोरल बॉन्ड्स का शेयर करना पड़ा। कुछ इसी तर्ज पर आज वोटर टर्नआउट डेटा के केस में जो सुनवाई हुई, आज इसी तरीके का रवैया इलेक्शन कमीशन का फिर से देखने को मिला, जहां पर वो ये कहते हैं कि जो एक लाइन आज जो मैं अभी बात भी करूंगी, उन्होंने कहा कि जब इस तरीके के सवाल पूछे जाते हैं तो उसका इम्पैक्ट वोटर्स जो नए वोटर्स हैं उस पर पड़ता है और वोटर टर्नआउट परसेंटेज नीचे गिर जाता है। ये बात चुनाव आयोग के वकील ने कही थी। तो क्या चुनाव आयोग अब उसके पास अब कोई ऑल्टरनेटिव नहीं बचा है सिवाय इसके कि चंद्रचूड़ साहब के सामने आकर उनको अदालत में ये बताना पड़ेगा कि आखिर वो क्या छुपा रहे हैं। आज इसी सब को लेकर जब सुनवाई हो रही थी, प्रशांत भूषण साहब हमारे साथ इस समय जुड़े हुए हैं, आज सुप्रीम कोर्ट में थे और इसी मसले को वो कॉन्टेस्ट कर रहे थे कोर्ट के अंदर। आज वो इसी केस की पैरवी में थे। प्रशांत जी, आपका बहुत बहुत स्वागत है। और सर, जो पहला सवाल है वो यही है कि चुनाव आयोग के रवैये पे क्या कहेंगे? आज हम लोगों ने उस हियरिंग को बहुत क्लोजली फॉलो किया था और लगातार एक रिलक्टेंस जो दिख रहा था चुनाव आयोग का कि डेटा शेयर करने में टाइम लगेगा, उन्होंने कहा कि बहुत कॉम्प्लिकेटेड प्रोसेस है। इस रवैये को लेकर आप क्या कहेंगे? देखिए, चुनाव आयोग की तरफ से ये सारी झूठी दलील दी जा रही थी कि ये वोटर टर्नआउट डेटा जितने लोगों ने वोट दी ईवीएम बाय ईवीएम या बूथ बाय बूथ, उसका डेटा अपलोड करने में, उनके पास आने में बहुत टाइम लगता है। क्योंकि देखिए, रूल ये कहता है कि जो पोलिंग ऑफिसर है हर एक पोलिंग बूथ का, वो एक फॉर्म 17C भरता है जिसमें एक कॉलम होता है टोटल नंबर ऑफ पीपल हु वोटेड इन दिस ईवीएम। इस ईवीएम में कितने वोट डाले गए, और वो एक बटन दबाते हैं ईवीएम का, उससे आ जाता है कितने वोट डाले गए। तो जब वोटिंग बंद करी जाती है तो बटन दबाकर देखता है कितने वोट इस ईवीएम में पड़े हैं और फॉर्म 17C में रिकॉर्ड करता है। और रूल में आगे ये भी लिखा है कि जितने पोलिंग एजेंट्स कैंडिडेट्स के वहां हो, सबको उसकी कॉपी दी जाएगी, यानी सबको उसकी फिगर्स दी जाएंगी। अब ये दूसरी बात है कि हर पोलिंग स्टेशन पर पोलिंग एजेंट्स नहीं होते, और कम से कम हर कैंडिडेट के तो नहीं होते। एंड दूसरी बात, कोई भी ऐसी पार्टी नहीं है जिसके कैंडिडेट्स सारी कंस्टिट्यूएंसीज में कॉन्टेस्ट कर रहे हैं, सबकी अलायंसेस वगैरह हैं। तो कोई भी पॉलिटिकल पार्टी के पोलिंग एजेंट सब जगह नहीं होते। नेहमीप्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियलमधनं काही तुम्हाला एपिसोड दाखवतो, एपिसोडमधल्या काहीतरी एक हे सांगत असतो की बुद्धकालीन काय काय झालेलं होतं। तुम्हा लोकांना माहिती आहे की आर कलामच्या आश्रमामध्ये सिद्धार्थ गौतम दाखल झालेत आणि त्याच्यामध्ये त्यांना मागच्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं की त्यांना तिथे शिष्य म्हणून आर कलामनी त्याला संमती दिली आणि त्याच्यानंतर लगेच त्यांना 2 दिवसामध्ये त्यांना शिष्य बनवल्यामुळे तो जो काही वाद झाला होता ते तुम्हाला माहिती आहे। हा सर्व वाद झाला असताना सिद्धार्थाच्याकडे ज्यावेळेस त्यांना जे ध्यानातल्या ज्या प्रत्येक स्टेप्स होत्या ते त्यांना इतक्या लवकर त्यांनी केल्या की त्याच्यात आर कलाम म्हणतोय की ज्या स्टेपला मला जायला 70 वर्ष लागले ते मात्र सिद्धार्थांनी 2 महिन्यात सर्व पूर्ण हे केलेलं आहे। त्याच्यामुळे माझ्याकडे आता काहीही उरलेलं नाही आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा तिथे जे सुरुवात होती त्यांची ते आणि ज्या पद्धतीचं त्या आश्रमात जे प्रकार झालेले आहेत त्याच्यावरती आम्ही एक छोटासा व्हिडिओ दाखवू। काही भाग आजच्या ह्याच्यात दाखवू, काही भाग आम्ही पुढच्या ह्याच्यात दाखवू। परंतु सार एवढंच आहे की सिद्धार्थाची जी जिज्ञासा होती आणि जे त्यांच्यातली जी आणि जी ही होती त्यांच्यातलं जे काय म्हणता येईल एक कठोर परिश्रमातनं काहीतरी निर्माण करण्याची जी बाब होती आणि शेवटी ज्यावेळेस त्या आर कलामला ते कळते की हा एक राजपुत्र होता, सिद्धार्थ हा साधारण माणूस नाही आणि त्याची जी भविष्यवाणी आहे असित मुनीची ते संपूर्ण भारतभर गाजलेली असते। त्याच्यामुळे त्याला त्याची आठवण येत असते। त्याच्यामुळे आर कलाम हे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा झालेला असतो। बघूया आपण हे छोटासा एपिसोड बुद्धा या सिरियलमधनं।
सांख्य दर्शन में पुरुष और प्रकृति दो सत्य हैं। पुरुष चेतना है और प्रकृति स्थूल तत्व। पुरुष और प्रकृति कामनावश जब एक दूसरे से बंध जाते हैं, जैसे दो सांप, तो जीव का जन्म होता है। जैसे मनुष्य, पेड़, पौधे, पशु, पक्षी। किंतु ज्ञात रहे, कामना से मुक्ति ही मोक्ष। गुरुवारे, सांख्य योग क्या है? मेरी उस पर रुचि। मेरी तो दोनों में ही रुचि है, सांख्य योग और सांख्य दर्शन। दोनों में अंतर तो वैसे भी शब्दों का ही है। नहीं वत्स, इनमें बहुत बड़ा भेद है। ये इतनी गहरी खाई है कि पाटी नहीं जा सकती। जो सिद्धार्थ पूछ रहे हैं वो सांख्य योग है, मोक्ष की अनुभूति है। जो तुम पूछ रहे हो वो सांख्य दर्शन है, जो बुद्धि से संबंध रखती है। मार्ग को समझना और मार्ग पर चलना, दोनों में बहुत बड़ा अंतर है। मन में उठी कामनाएं ही सारी सृष्टि का निर्माण करती है, विचारों का निर्माण करती है। विचार और कामनाओं को जन्म देते हैं और ये खेल कभी समाप्त नहीं होता। गुरुवारे, तो मन पर वश कैसे पा सकते हैं? अपनी सांसों पर नियंत्रण करके। सांख्य योग में सांसों के आवागमन पर नियंत्रण करना अति आवश्यक है। पूरे दिन हम एक ही नासिका छिद्र से सांस लेते हैं, परंतु हर घंटे ये क्रिया बदलती रहती है। जब हम बाईं नासिका से सांस लेते हैं तो उसे इड़ा नाड़ी या सूर्य नाड़ी कहते हैं, और जब हम दाईं नासिका छिद्र से सांस लेते हैं तो उसे पिंगला नाड़ी या चंद्र नाड़ी कहते हैं। ये सूक्ष्म नाड़ियां हमारी रीढ़ की हड्डी के दोनों ओर स्थित हैं। इनमें एक तालमेल बैठा के हमें सुषुम्ना को जगाना है। खाने में जो था सो आपको दे दिया है। आपका पूरा परिवार इतने चावल में कैसे निर्वाह कर लेते हैं? गुरुदेव, तुम्हारी अशांति का कारण? गुरुदेव, मैं ध्यान नहीं लगा पा रहा हूं। मन व्याकुल है। मैं गहरी पीड़ा अनुभव कर रहा हूं। क्या मुझे पूर्ण शांति प्राप्त नहीं होगी? देखा वो पत्थर कैसे पानी से उछलता हुआ चला गया। देखो वत्स, पहले जब ध्यान केंद्रित करते हैं तो भूत, भविष्य, वर्तमान के विचार
चारों तरफ से घेर लेते हैं। वो बादल देख रहे हो, वो भी इन विचारों की तरह नए नए रूप लेके विचरते हैं, फिर भी आकाश अनछुआ रहता है। जब पूर्ण ध्यान लगाना हो तो तुम्हें आकाश की तरह होना चाहिए। विचार आएंगे, काल की तरह तुम्हें चारों ओर से घेर लेंगे, पर तुम्हारा मन सांसों के आवागमन पर केंद्रित रहना चाहिए। फिर एक समय आएगा जब तुम्हें शून्य का अनुभव होगा, तब तुम्हारी सारी पीड़ाएं, सारे दुख, सारे संताप ऐसे उड़ जाएंगे जैसे वो बादल। फिर केवल एक गहरी शांति का अनुभव होगा, जैसे वो नीला आकाश। नेहमीप्रमाणे बहुजन सौरभ या दैनिकाचं आज आम्ही थोडं विश्लेषण करणार आहोत। अखेर विनय कुमार राजा अटक तुम्हा लोकांना माहिती आहे। काल अरविंद केजरीवाल यांचा जो सेक्रेटरी होता तिथे एक स्वाती मालिवाल ही मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे, ती परमिशन न घेता ती केजरीवालच्या घरी घुसली आणि सिक्युरिटीने त्यावेळेस त्यांना अडवलं, विनंती केली, परंतु ती काय ऐकायच्या मूडमध्ये नव्हती आणि त्याच्यातनं वाद झाला। तिने FIR केला आणि अरविंद केजरीवाल मिळालेलं नाही, कारण त्यांना पहिलेच भनक लागली होती की काहीतरी असा एखादा प्रकार होऊ शकेल की जेणेकरून अरविंद केजरीवाल पुन्हा अडकले जातील। ही सर्व दक्षता घेऊनच तिथल्या सेक्रेटरीने त्यांना येऊ दिलं नाही, पण तरी ती जबरदस्तीने त्याच्या डायनिंग रूमला गेली, व्हिजिटिंग रूमला बसली आणि त्यावेळेस जी त्याच्यामध्ये बाचाबाची झाली त्याच्यावरचा व्हिडिओ आला। त्याच्यानंतर आम आदमी पार्टीची एक प्रेस कॉन्फरन्स होती, त्यांनी सर्व बाजू मांडलेली आहे आणि शेवटी आज पुन्हा आज अरविंद केजरीवालांनी हे केलेलं आहे की आमची जर आता तुम्ही हे केलेलं नाही, जर ऐकलं नाही तर चीफ इलेक्शन कमिशनकडे आम आदमी सर्वच्या सर्व लोक तिथे त्यांच्यावरती घेराव करू आणि बघूया, आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाका। हजारोच्या संख्येमध्ये आता जेलमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि ही जर झाली तर त्याच्यामुळे BJPला अजून एक डोकदुखी सुरू झालेली आहे। त्याच्यावरती एक सुंदरशी म्हणजे एक त्याच्यामुळे सर्व BJP आता हादरलेली आहे। त्याच्याच बाजूला आज पुण्यात होर्डिंग कोसळून मोठा अपघात। परवाच त्या दिवशीच्या मागच्या आठवड्यामध्ये मुंबई इथे घाटकोपर इथे 17 लोक होर्डिंग पडून मृत्युमुखी पडले, अनेक लोक जखमी झाले। ही बातमी आता ताजीच असताना पुण्यामध्ये पुन्हा एक होर्डिंग पडलं आणि काही लोक त्याच्यामध्ये जखमी झाले। त्याच्या शेजारी आज आम्ही दिल्लीचे आता जे खासदार आता ज्याचं आता नॉमिनेशन केलेलं आहे ते कन्हैया कुमार, तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे, त्यांच्यावरती एक हल्ला झालेला आहे। फारशी इजा झालेली नाही, कारण त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे अशाच घटना होत असतात आणि पब्लिकमध्ये ते असताना एक इसम BJPचा असेल अशी लोकांना त्यांनी माहिती दिलेली आहे, अशी बातमी आहे। ती आज आम्ही पान 1 वरती लावलेली आहे। ट्रक पलटी, कारमधली 4 जण दबले, एक अकोला इथली बातमी आहे। ट्रक एकदम पलटली आणि 4 लोक त्याच्यात दबलेले आहेत। UPSC परीक्षार्थींना दररोज 303,000 रुपये द्या, सर्वोच्च न्यायालय। तुम्हा लोकांना माहिती आहे की ज्या UPSCने वाटेल ते पद्धतीने जे लांबणी केली त्याच्यामुळे तिथे येणारे अनेक विद्यार्थी त्यांची फार मोठी आपत झालेली आहे। फायनान्शियली याच्यात झालेलं आहे, ते मॅटर सुप्रीम कोर्टात गेलं। सुप्रीम कोर्टाने त्याचा पूर्ण तपास केला। जस्टिस चंद्रचूडनी त्याच्यावरती हे केलेलं आहे की 300 रुपये प्रति दिवस त्यांना देण्याची सोय करावी गव्हर्नमेंटनी, कारण गव्हर्नमेंटच्या हलगर्जीपणामुळे, गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे जर पोरांना तिथे थांबावं लागलं आणि गरीब घरचे लोक आहेत आणि अशांनी मग काय करावं, म्हणून ती सुप्रीम कोर्टाची अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही त्याच्यात लावलेली आहे। पुन्हा एक वाघ जेरबंद नागपूरची बातमी आहे।
दिवसेंदिवस वाघांना जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाघ वाढत आहेत, परंतु त्या प्रमाणात त्यांना शिकारी मिळत नसल्यामुळे त्या सर्व शहरामध्ये येतात आणि अशा याच्यामध्ये कुठे ना कुठे त्यांचे अपघात, लोकांच्या शेतामध्ये गेल्यामुळे लोक करंट देऊन त्यांना मारतात, अशा अनेक घटना असल्यामुळे पुन्हा एक वाघ मेल्याचं बातमी आज आम्ही दिलेली आहे. पुन्हा जरांगे पाटलांची आमची एक बातमी दिलेली आहे. तर विधानसभेला मराठा समाज पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. आज हे जरी खासदारकीचं झालं तरी आम्ही विधानसभेमध्ये मात्र पूर्ण जोमाने उतरू आणि मराठा लोकांनी आज आम्ही एकजुटीने आमची प्रक्रिया आम्ही पुढे करू आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आम्ही भाग घेऊ, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कालच त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे ते हॉस्पिटलमाइज होते. आज मात्र त्यांची तब्येत ठीक झाल्याचं दिसते आहे. वादळी पावसाने केळीच्या बागा भुईसपाट, अकोल्याची बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे की मुंबईच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळ झालं आणि त्या वादळामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि अकोल्याच्या भागामध्ये केळीच्या बागा पूर्ण भुईसपाट झालेल्या आहेत. जोडप्यांची पोलीस कोठडीत आत्महत्या. एका जोडप्यानी पाटणा इथली बातमी आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना इन्व्हाइट बोलवलं आणि तिथेच त्यांनी आत्महत्या केलेली आहे. खाली आज आम्ही बहुजन सौरभचा 33 तथागत भगवान बुद्ध जयंती प्रित्यर्थ तुम्हा सर्व लोकांना विनंती करण्यात आलेली आहे की तुम्ही छोट्या मोठ्या शुभेच्छा द्या आणि बहुजन सौरभला बळकट करा. चिल्ड्रन पॅराडाईजची छोटीशी बातमी आहे. त्याच्यामध्ये ज्या पोरांना मेडिकलच्या मागे राहणारे असतील त्यांनी प्रीस्कूलमध्ये ॲडमिशन घ्यावी. वर्ध्यात 70 ते 80 जनावरांना विषबाधा. वर्ध्यामध्ये रसुलाबाग इथे ही घटना झालेली आहे. काहीतरी खाण्यात आलं असेल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विषबाधा झालेली आहे. पान 4 वरती रोडकरी म्हटल्या जाणाऱ्या गडकरींच्या विदर्भात हे काय? अनेक ठिकाणी नवीन सिमेंट रोड झालेले आहेत, परंतु अनेक एवढ्या मोठमोठाले गड्डे पडलेले आहेत, सिमेंटचे रस्ते उखडलेले आहेत. ह्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची दिसते आहेत आणि त्याच्यावरती असणारे काही फोटोग्राफ्स आज दिलेत आणि गडकरीला विचारण्यात आलेले की हे काय, हे कसं काय सुरू आहे आता. त्याच्या शेजारी इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक माप देशमुख सन्मानित आमचे मित्र नाही, एक मोठे हे आहेत, ते अभ्यासक आहेत आणि त्यांनी त्यांचा एक सन्मान झालेला आहे आणि त्याच्याबद्दलची बातमी आम्ही आज दिलेली आहे. थायलंड येथे श्रामनेर शिबिराला गेलेल्या उपासकाचे सुदत्त बुद्ध विहारात स्वागत. अनेक लोक जे तिथल्या कॉन्फरन्समध्ये गेले ते थायलंडमध्ये, ते पुन्हा येऊन त्यांचं एक तिथे स्वागत करण्यात आलेलं आहे. तिथल्या याच्यामध्ये रिव्ह्यू करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे सादिक खानवर कारवाई करण्यासाठी वंचितचे सीताबर्डी पोलीस ठाण्यात निवेदन. वंचित आघाडीने एक निवेदन दिलेलं आहे पोलीस ठाण्यामध्ये. 1 फोन आणि 4 लाखाचा फटका. तुम्हा लोकांना माहिती आहे की आजकाल बँक फ्रॉड मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठे ना कुठे बँक फोन केला असेल आणि तुमचे सर्वच्या सर्व हॅकर झालेले होतात आणि आम्हालाही माहिती नसते की अनेक अननोन फोन असतात आणि आम्ही उचलतो त्याला आणि उचलल्यामुळे असं होते की त्याच्यातनं आमचा जो इन्फॉर्मेशन आहे पूर्ण डेटा त्यांना कळतो, पासवर्ड कळतात. त्याच्यामुळे ती दक्षता घ्यावी आणि कोणाला माहिती आहे शक्य जर झालं तर त्यांना मल्टिपल पासवर्ड तुम्ही ठेवा आणि कुठलाही पासवर्ड शेअर करू नका. परंतु सर्व काही मोबाईलमध्ये असते, त्याच्यामुळे अनेक लोकांना तसा नुकसान होत असते. जयंत रंगारीने CBSE 12वीच्या परीक्षेत बाजी मारली. नागपूरची बातमी आहे. त्यांना 2024मध्ये 93% गुण मिळवून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यश हासिल केलेले आहे. महाराष्ट्र अनितच्या रोहन आडेकर, शुभम सोळंके यांची शहर शाखेवर निवड. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अनेक नागपूर शाखेमध्ये या दोघांची निवड झाल्याची बातमी आम्ही दिलेली आहे. नागपुरात विमान प्रवासी संख्या 2.28 लाखांनी वाढलेली आहे. 2,28,000 यांनी वाढलेली आहे. लोकांना आजकाल विमानाचा प्रवास फार इझी झालेला आहे आणि लोकांना कन्व्हिनियंट होते कारण 3 टायर 2 टायर ACची तिकीट आणि याच्यामध्ये फारसा फरक नाही, 500-1000 रुपयाचा फरक असतो. त्याच्यामुळे लोकांना फर्स्ट क्लास ACमध्ये न जाता सरळ त्यांना एअरचा प्रवास इझी झालेला आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात
बाळाची अदलाबदली अशा छोट्या मोठ्या घटना घडत असतात आणि आईची सतर्कतेमुळे गोंधळ कारभार उघडकीस झालेला आहे। अनेक ठिकाणी सामान्य रुग्णालयात अनेक स्त्रिया बाळंतपण झाल्या की त्यावेळेस त्यांना डॉक्टर तिकडे घेऊन जात असतात वेट आणि वेगळ्या मेजरमेंटसाठी। त्यावेळेस काही लोक चालाकी करतात आणि अशा ठिकाणी ती बाब उघडकीस आलेली आहे। 150 वर्षाची ऐतिहासिक विहीर हिंगणघाट इथली अनेक दिवसापासून 150 वर्ष झालेले आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये ती शोधून काढलेली ती विहीर, त्याच्यावरती एक छोटासा एक बातमी आज आम्ही इथे दिलेली आहे। त्रिगुण पावन वैशाख पौर्णिमा संयुक्त महोत्सव नागपूर इथली बातमी आहे। 23 मे 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता BDSPच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नागपूर ताज फर्निचर अँड रिपेअरिंगच्या एक जाहिरात आम्ही टाकलेली आहे। बुद्ध जयंतीच्या वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यक्रमाची बातमी आहे। आज पान बघूया, पान 2 वरती आज रविवार असल्यामुळे आज आमचा अग्रलेख त्या दिवशी नसतो आणि आमचे मित्र बोधी अशोक सरस्वती सातत्यानं तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की पाली शाखेच्या अनेक संगममय विहारांचे ते अध्यक्ष आहेत आणि नागपुरात अत्यंत प्रभावी काम करणारे अशोक भाऊ आमचे जवळचे आणि आमची हे आहेत डायरेक्टरसुद्धा आहेत आणि त्यांचा हा लेख आंबेडकरी चळवळीला कमजोर करणाऱ्या बाबी अनेक यावेळेस आपल्या लक्षात आलेलं आहे की आंबेडकरी चळवळीला सर्वात कमजोर जर कोणी केलं असेल तर आपल्याच लोकांनी केलेलं आहे। अत्यंत आपल्या ज्या ज्या काही संस्था उभ्या झाल्या त्याच मात्र आपल्याला हे करत झाले। अनेक लोक तुम्हाला वामन मेश्रामपासून आम्हाला माहिती होतं की ते काहीतरी गडबड होईल आणि अत्यंत फार मोठा प्रभावित त्यांनी केलं आणि आम्ही त्यांच्या माठीमागे केल्यानंतर ते कुठे गायब झाले ते का तर काही कळलं नाही की ते कसे गायब झाले, कशासाठी गायब झाले, त्यांचे व्हिडिओ का आलेले नाही, नंतर काय झालं। म्हणजे असं असते की जोपर्यंत आवाज काढायचा आणि त्याच्यानंतर मग BJPच्या मार्फत इथे जाऊन त्यांच्या मांडीवर बसायचं, अशा पद्धतीच्या अनेक घटना इतिहासात झालेल्या आहेत। त्याच्याबद्दल आम्हाला चांगलं माहिती आहे। अशातल्याच ह्या घटना होत असतात। त्याच्यामुळे हा लेख हा अनेक गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे। लापत्ता लेडीज एक वास्तवदर्शी सिनेमा, एक लोकप्रिय लोकमित्र सोनटक्के यांचा हा लेख अत्यंत चांगला एक लापत्ता लेडीज एक चांगला नवीन पिक्चर आहे। त्याच्यावरची समीक्षा करणारा लोकमित्र संजय सोनटक्के यांचा तो लेख। विवेकाचा आवाज बुलंद करूया, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आणि आता ज्या पद्धतीने हे झाला निकाल लागला आणि जे लोक फक्त तो शूटर होता त्याला त्यांनी फक्त हे दिला, परंतु जो खरा मारेकरी होता ज्यांनी तो सर्व रचला आणि जे महत्त्वाचे लोक त्याच्यात मात्र त्यांनी घेतलेले नाही, त्याच्यावर अडकलेलं नाही आणि अशा अनेक घटना झालेल्या आहेत इतिहासातही। गांधीचा ज्यावेळेस वध झाला त्यावेळेच्या बाबतीत तेच घडलं होतं की आणि यावेळेस मात्र एवढ्या लोकांचे खून झाले परंतु ते खरे जे आरोपी आहेत त्यांना माहिती असून त्यांना मात्र अडकवण्यात आलेलं नाही। अशातल्या या आधारित एक मोठा लेख आज आम्ही त्याच्यामध्ये टाकलेला आहे। सुरेंद्र बुजाळे आमचे डायरेक्टर आहेत, सातत्याने ते लिहित असतात, मोठं चिंतन करत असतात आणि चिंतनातनं हा लेख आहे अत्यंत वाचनीय आहे। आज एका सुंदरसा एका कथेवर आधारित राजू बोरकर यांचा हा लेख मुंजा म्हणजे ज्याचं लग्न होत नाही अशातला तो तरुण आणि याच्यावरती एक आधारित एक सुंदर एक गावातली एक कथा आहे आणि त्या कथेवर आधारित राजू बोरकर यांनी फार चांगल्या पद्धतीने वर्णन केलं आहे। आज पान 3 वरती बघूया। आज आमचं महत्त्वाचं टायटल आहे स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध महिलावरूनही येतो। जे माणसं काही कामं करत असतात त्यांचा सुगंध सर्व लोकांना कळते आणि जे लोक सांगतात की मी खूप स्मार्ट आहे, मी खूप मोठा आहे, मला असं तसं हे सर्वच्या सर्व कसं फोल असते, तुम्हा सर्व लोकांना याचे अनुभव आलेले असतात। त्याच्यामुळे आज आम्ही हे महत्त्वाचं आहे तुम्हा लोकांना की जे आमचे टायटल्स आम्ही देत असतो ते आता तुम्ही सातत्यानं आपल्या डायरीमध्ये लिहा आणि त्याचं स्मरण करा। आज आमचे मित्र डायरेक्टर आमचे विलास गजबे यांचा एक लेख स्वाभिमान, आज आमचा तो लेख आहे थिमक्का म्हणून एक छोटंसं एक
एक थीम आहे, तिथे एक नॅचरल एक रिसॉर्ट आहे आणि त्याच्यावरती तो ज्या पद्धतीने तिथे उभारण्यात आलं आणि नैसर्गिक वातावरणामध्ये ज्या असे छोटे मोठे रिसॉर्ट सुरू असतात त्याच्यावरती आणि जो लोकांना आनंद मिळतो, नैसर्गिक आनंद मिळतो, त्याच्यावरती आधारित हा एक चांगलासा लेख की विलास गजबे यांचा आहे. एक त्याच्याच बाजूला आमचे दिनेश कोठांगळे यांचा लेख आहे, स्वाभिमान, स्वावलंबन व शिक्षण हेच ध्येय असणं महत्त्वाचं आहे. प्राध्यापक रोशन मडामे यांचा लेख आणि यांचं संकलन केलेलं आहे, संवाद आहे दिनेश कोठांगळे यांचा. एक त्याच्याच खाली आज आम्ही सामाजिक चळवळीतील कलावंत, कवी, नाटक दत्ताजी शिंदे, अत्यंत लोकप्रिय, महाराष्ट्रात एक मोठे कवी म्हणून आणि गायक म्हणून त्यांची ओळख होते, त्यांच्यावरती आधारित एक चांगलासा लेख आज आमचे मित्र राष्ट्रपाल सावंत यांनी लिहिलेला आहे. त्यांची एक ओळख, फार मोठी ओळख आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाचनीय आहे. तेव्हा पंतप्रधान पदाची गरिमा वाढते काय? ज्या पद्धतीने आमचे पंतप्रधान ज्या पद्धतीने बोलतात, छोट्यात छोटा माणूस जरी असला तरी त्यांची टिंगल करतात, त्यांच्यावरती वाटेल ते ताशेरे उडतात, त्यांना त्याच्याबद्दल काही काळजी नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता कशी माझ्या हातात येईल, लोकांनी किती काही बोलवा, म्हणजे बेशरमकीलाही एक छोटी हद असते, परंतु त्या सर्वच्या सर्व सीमा आपण गाठतो त्यावेळेस अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. याच्यावरती आधारित जगदीश काबरे यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. काव्य फुले, आज आमचे भीमराव गायकवाड सातत्यानं दर संडेला एक त्यांचा कॉलम असतो, कविता असतो. एक पहिलं कविता आहे ध्यान, ही आहे भांगे यांची, देवीदास तुळशा शिवाजी भांगे. दुसरी कविता आहे पहिली शिक्षिका लिपा सुधा शहारे, नागपूर मानेवाड्याच्या राहणारे आहेत. तिसरा विकास पगला गया, माया वासनिक मेश्राम हिची कविता आहे. संघर्ष महिलांचा, मंदाकिनी काकडे हिचा एक व्हिडिओ आहे. बाबा संदीप गायकवाड यांचा एक यांची कविता आहे. माय म्हणून एक कविता आहे, डॉक्टर MS वानखडे यांची आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती चैताली सोनपाल खरपट, अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी रोजप्रमाणे आजही तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आमचा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच PDF आणि व्हिडिओ लोकांना सर्क्युलेट करा, जास्तीत जास्त लोकांना कळला पाहिजे. आणि बुद्धावरती आमच्या ज्या क्लिप्स असतात त्या निश्चितच तुम्हाला पाहण्यामध्ये आनंद मिळेल. त्याच्यामुळे एका वेळेस जर आपला अभ्यास होत नसेल, परंतु त्याच्यावरती तुम्ही निश्चित छोट्या मोठ्या अशा क्लिप्स पाहिल्या तर बुद्धामध्ये जे काही होतं आणि जे त्यांच्यातनं कसं कसं उभरत गेलं आणि आसित मुनीची भविष्यवाणी कशी कशी होत गेली आणि त्याच्यामधल्या ह्या सर्व स्टेप्स आम्ही स्टेप वाईज सांगत होतो. मधल्या पिरियडमध्ये आम्ही हॅपॅझार्डली काहीतरी घेत होतो आणि टाकत होतो, परंतु आम्ही विचार केला की यावेळेस सिस्टमॅटिक पद्धतीने हे करू. त्याच्यानंतर मग आम्ही बाबासाहेबांच्या सिरियल बघू किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या काही सिरियल आम्हाला मिळतील त्या सर्वच्या सर्व आम्ही बघू. अशा पद्धतीने आज आम्ही व्हिडिओचं आज आम्ही संपवलेलं आहे. भेटूया आपण उद्या, तोपर्यंत जय भीम.